पुण्यामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता तुषार दामगुडेंकडनं काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण करण्यात आली आहे। पुढारी न्यूजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर दामगुडे आणि सहकाऱ्यांकडनं पवार यांना मारहाण केली गेली आहे। तुषार दामगुडे यांनी पिस्तूल दाखवल्याचा काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी आरोप केलेला आहे। पुण्यामध्ये मोठी बातमी समोर येते। थोड्या वेळापूर्वीच हनुमंत पवार आणि तुषार दामगुडे हे दोघेही पुढारी न्यूजच्या धुराळा या चर्चात्मक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यानंतर हा प्रकार घडला अशा स्वरूपाची माहिती पुढे येते। पुण्यामधनं ही मोठी बातमी, ही दृश्य आहेत पुढारी न्यूजच्या कार्यालयाच्या बाहेरची। पुण्यामधलं जे पुढारी न्यूजचं कार्यालय आहे त्याच्या बाहेरची दृश्य आहेत, ज्यामध्ये हनुमंत पवार जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांना मारहाण केली गेली अशा स्वरूपाची माहिती पुढे येते। पुण्यामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता तुषार दामगुडेंकडनं काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण करण्यात आली आहे। पुढारी न्यूजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर तुषार दामगुडे आणि सहकाऱ्यांकडनं पवार यांना मारहाण केली गेली अशा स्वरूपाची माहिती तुषार दामगुडे यांनी पिस्तूल दाखवल्याचा आरोप हा काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केलेला आहे। हरियाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा झालेला अवमान आणि त्यानंतर पुढारी न्यूजने घेतलेली भूमिका आणि त्या अनुषंगानं आज आपण एक चर्चा घडवली होती धुरळाच्या माध्यमातून आणि त्या चर्चेसाठी काँग्रेसकडनं भूमिका मांडण्यासाठी म्हणून हनुमंत पवार स्वतः या सगळ्यामध्ये होते। तुषार दामगुडे इतिहास अभ्यासक म्हणून सहभागी झाले होते आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला। अत्यंत धक्कादायक आहे हे सगळं। पुण्यातनं प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल या क्षणाला आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर आपण दोघं सुद्धा या दोघांशी बोललो होतो आजच्या या चर्चेसाठी सहभागी होण्यासाठी आणि त्यानंतर हा प्रकार घडतोय। अत्यंत निंदनीय अशी सगळी घटना आहे, अशी सगळी दृश्य आहेत जी दुर्दैवानं आता आपल्याला महाराष्ट्राला दाखवावी लागतात। ज्ञानेश्वर, नेमका काय तपशील आहे? अगदी खरं आहे की जो आपला पुढारीचा धुरळा नावाचा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम संपल्यानंतर तुषार दामगुडे, हनुमंत पवार हे जेव्हा आपल्या कार्यालयातून बाहेर आले आणि कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर तुषार दामगुडे यांनी पहिला हात जो आहे तो हनुमंत पवार यांच्यावरती उगारल्याचं दिसतंय, मारहाण केल्याचं दिसतंय। हे सगळं CCTV मध्ये चित्रित झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत असलेले जे काही सगळे सहकारी होते त्याच्याकडून हनुमंत पवार यांना मारहाण झालेली आहे। हनुमंत पवार सध्या आपल्या कार्यालयामध्ये आहेत। पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि काय नेमकं या सगळ्या वेळी घडलं होतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। हनुमंत पवार सध्या आपल्या सोबत आहेत। काँग्रेसचे कार्यकर्ते देखील या सगळ्या वेळी या ठिकाणी उपस्थित आहेत। हनुमंत पवार यांच्यासोबत काय नेमकं घडलं होतं, CCTV मध्ये जे दिसतंय त्याला नेमकं काय कारण ठरलं? पुढारी न्यूजच्या डिबेटसाठी मी आलो होतो पुढारी ऑफिसला। माझ्यासोबत तुषार दामगुडे नावाचा इसम डिबेटला होता। डिबेट शांततेनं झाली। डिबेट झाल्यानंतर तो बाहेर गेला। त्याच्यानंतर 1 मिनिटामध्ये मी बाहेर गेलो। मी बाहेर जात असताना डाव्या बाजूला 4 ते 5 जण उभा होते। मी फोनवर बोलत जात होतो, बाहेर आमच्या प्रदेशाध्यक्षांचा फोन होता। मी उजव्या बाजूला फोनवर बोलत माझ्या जात होतो। मला असा मागून आवाज दिला। माझा फोन चालू होता। मी फोन घेत तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर उजव्या बाजूला कमरेला पिस्तूल लावलेलं, तिथे हात ठेवून मला, तुला जगायचं नाही का? तू भाजपला विरोध करतो, संघाला विरोध करतो, हर्षवर्धन सपकाळ तुझा बाप आहे का भाऊ आहे, त्याची बाजू तू का घेतो, असं म्हणून मला त्यांनी जाब विचारला। मी म्हणलं माझे प्रदेशाध्यक्ष आहेत, माझा पक्ष आहे, मी बाजू घेतो, मी वैयक्तिक कुणालाही बोलत नाही, तुलाही काय बोलत नाही। त्यानं मला जगायचं असेल तर नीट राहा म्हणून त्यानं मला चापट दिली। बाजूच्या 3-4 सहकार्यांनी लाथा बुक्क्या मला मारल्या। पुढारीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं, मला त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि मग ते नंतर सगळी लोक आल्यानंतर ते पळून गेले। अशा भ्याड हल्ल्याला मी घाबरत नाही, बंदूक पिस्तूलला घाबरणारे आम्ही लोक नाही, आम्ही गांधीची लोक आहोत, निर्भय लोक आहोत। ह्या गुंडांचा बंदोबस्त महाराष्ट्र सरकारनं करावा। देवेंद्रजी फडणवीसांना माझी विनंती आहे की अशा पिस्तूल तुम्ही आमच्यासारख्याला घाबरवायला द्यायला लावल्यात का? त्याची पिस्तूल जप्त करा आणि त्याला तुरुंगात टाका। मला विचारायचं हे होतं की चर्चा झाली, चर्चा झाल्यानंतर तुम्ही बाहेर आले, तर हे भांडण झालं, या भांडणाला निमित्त काय ठरलं? कशामुळे अशा पद्धतीचा हा सगळा राडा बघायला मिळाला? तुषार दामगुडे आणि मी काही दिवसापूर्वी एका चॅनलच्या चर्चेमध्ये असताना तुषार दामगुडेंनी शिवीगाळ केली होती। मी सगळा महाराष्ट्र मला ओळखतो, मी चॅनलवर कधीही कुणाला शिवीगाळ करत नाही, वैयक्तिक कुणालाही वाद करत नाही। माझ्या प्रदेशाध्यक्षाला शिवीगाळ त्यांनी केल्यानंतर माझाही आवाज त्या दिवशी वाढला होता। तू का आवाज वाढवला त्या दिवशी? तू हर्षवर्धन सपकाळची बाजू घेऊन बोलणारा कोण? असा जाब त्यांनी आता विचारून मला इथं पिस्तूल दाखवला, जीवे मारण्याची धमकी दिली, मारहाण केली। 4 त्याचे सहकारी होते, त्यांनी बोलावून घेतले होते पुढारीच्या ऑफिसच्या अंगणामध्ये, गेटच्या तिथे मला ही झालेली मारहाण आहे। अशा गुंडांना, त्यांच्या अशा दहशतीला आम्ही भीत नाही। आम्ही राहुल गांधीचे सैनिक आहे, महात्मा गांधीचे सैनिक आहे, यांचा बंदोबस्त आम्ही करण्यासाठी मैदानात आहोत।
आपण बघतोय की हा सगळा जो प्रकार घडलेला आहे यानंतर काँग्रेसचे काही कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमलेले आहेत. तुमची काय भूमिका असणार या सगळ्या घटनेनं? नाही नाही, आजचा हा जो काही एकूणच जो काही दुर्दैवी हल्ला आहे किंवा जी काय दहशतवादी नाही का जी काय ही प्रक्रिया आहे ही निश्चितच या ठिकाणी पुणेकरांना मान खाली घालायला लावणारी आहे. मला असं वाटतं की राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आज कदाचित या संदर्भातलं अभिमान बाळगावा अशा प्रकारची परिस्थिती. कारण आम्ही सातत्याने सांगत होतो की तुम्ही धार्मिक आतंकवाद असणाऱ्या पाठबळ देता तेव्हा शेजारचा पाकिस्तान आणि शेजारचा अफगाणिस्तान इथे यायला वेळ लागणार नाही. आणि या ठिकाणी आज कदाचित देवेंद्र फडणवीसांना अभिमान वाटत असेल, आता खुलेआम या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते कट्टा आणि पिस्तूल घेऊन फिरायला लागलेत. जी उत्तर भारतातली जी काही परिस्थिती तिथल्या राज्यामध्ये सरेआम कट्टा घेऊन फिरणारी राजकीय मंडळी दिसतात. अशा प्रकारची प्रवृत्ती आता या ठिकाणी पुण्यामध्ये आलेली. विचाराची लढाई आहे. आम्ही आमचे विचार मांडत असताना जर या ठिकाणी कुठून काही गोष्टी घडत असतील तर आम्हाला विचाराने यांनी उत्तर द्यावं. पण आमच्या प्रवक्त्यांनी किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी विचारावर आधारित बोलूच नाही किंवा तुमच्या दहशतवादी नका या ठिकाणी सरकारांना आव्हानच देऊ नये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे.